हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, थंबनेलवरून तुम्हाला कळलेलं असेलच की आजचा हा व्हिडिओ खास शिक्षकांसाठी तर आहेच, पण त्याचबरोबर पालकांसाठी सुद्धा आहे. कारण शाळेमध्ये शिक्षक म्हणून आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना देत असतो. त्याचप्रमाणे घरीसुद्धा पालक म्हणून आपण आपल्या मुलांना अभ्यासासंबंधी किंवा इतर वेगवेगळ्या सूचना ह्या देत असतो. तर आता अशाच प्रकारच्या ज्या सूचना आहेत त्या इंग्रजीतून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा. तर आता आपण इथून सुरू करूया. बघा, शिक्षक जेव्हा सर्वात आधी क्लासमध्ये जातात तेव्हा अर्थातच आपण मुलांना म्हणतो की शुभप्रभात, असं तर काय, शुभप्रभात सर्वांना किंवा विद्यार्थी मित्रांनो शुभप्रभात. मग आता इंग्रजीत गुड मॉर्निंग एव्हरीवन किंवा तुम्ही गुड मॉर्निंग स्टुडंट्स असं सुद्धा म्हणू शकता किंवा गुड मॉर्निंग क्लास असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता वेगवेगळ्या प्रकारे. त्यानंतर मुलांना आपण खाली बसायला सांगतो, म्हणजेच कृपया बसा, म्हणजेच इंग्रजीत प्लीज सिट डाऊन. काय म्हणायचं? प्लीज सिट डाऊन. त्यानंतर आजचा वर्ग सुरू करूया, म्हणजेच सुरुवात करूया. ते इंग्रजीत येणार लेट्स बिगिन टुडेज क्लास. लेट्स बिगिन टुडेज क्लास. त्यानंतर विद्यार्थ्यांचं आपल्याला लक्ष वेधायचं असतं, त्यासाठी आपण त्यांना म्हणणार कृपया लक्ष द्या, म्हणजेच इंग्रजीमध्ये म्हणणार प्लीज पे अटेन्शन. प्लीज पे अटेन्शन. प्लीज पे अटेन्शन म्हटल्यानंतर आपण अर्थातच कशासाठी म्हणतो त्यांना, की हजेरी घेण्यासाठी आपण त्यांना म्हणत असतो. मग त्यासाठी आपण त्यांना काय म्हणतो की मी आता हजेरी घेणार आहे, म्हणजेच हे इंग्रजीत येणार आहे आय एम गोईंग टू टेक अटेंडन्स. आय एम गोईंग टू टेक अटेंडन्स म्हणजेच काय, मी आता तुमची हजेरी घेणार आहे. टू टेक अटेंडन्स नाव असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर आपण अर्थातच विचारतो की आज सर्वजण उपस्थित आहेत का? मग ते इंग्रजीत कसं बोलणार? इज एव्हरीवन प्रेझेंट टुडे. इज एव्हरीवन प्रेझेंट टुडे म्हणजे आज सर्वजण उपस्थित आहे का? किंवा आज कोणी गैरहजर आहे का असं सुद्धा विचारतो. आज कोणी गैरहजर आहे का? इज एनीबडी ॲबसेंट टुडे. इज एनीबडी ॲबसेंट टुडे. त्यानंतर असं सुद्धा विचारतो आज कोणी अनुपस्थित आहे का किंवा आज कोणी गैरहजर आहे का असं सुद्धा विद्यार्थ्यांना आपण विचारतो, म्हणजेच हू इज ॲबसेंट टुडे. हू इज ॲबसेंट टुडे अशा प्रकारे. त्यानंतर एखादा विद्यार्थी गैरहजर असेल तर आपण त्याला विचारतो काल तू अनुपस्थित का होता किंवा काल तू गैरहजर का होता. ते इंग्रजीत विचारणार व्हाय वेअर यू ॲबसेंट येस्टरडे. व्हाय वेअर यू ॲबसेंट येस्टरडे. आता हजेरी घेतल्यानंतर अर्थातच आपण जो गृहपाठ दिलेला असतो त्या गृहपाठाबद्दल आपण विचारत असतो. गृहपाठाबद्दल विचारताना आपण अर्थातच मराठीत काय विचारतो की तुम्ही तुमचा गृहपाठ पूर्ण केलेला आहे का. हेच इंग्रजीत मग कसं बोलणार? हॅव यू कम्प्लिटेड युअर होमवर्क. हॅव यू कम्प्लिटेड युअर होमवर्क किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता हॅव यू डन युअर होमवर्क. कम्प्लिटेडऐवजी डनसुद्धा तुम्ही इथे म्हणू शकता. हॅव यू डन युअर होमवर्क. त्यानंतर आपण त्यांना म्हणतो की मला तुमचा गृहपाठ दाखवा. मग मला तुमचा गृहपाठ दाखवा. शो मी युअर होमवर्क. शो मी युअर होमवर्क. आता हे जे होमवर्क संबंधी जे सेंटेन्सेस मी इथे दिलेली आहेत ती सेंटेन्सेस आपण एक पालक म्हणून मुलांना विचारत असतो. म्हणजे पालकांसाठी सुद्धा हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे की तू तुझा गृहपाठ पूर्ण केला का, मला दाखव, असं आपण पालक म्हणून मुलांना विचारतच असतो. म्हणून शो मी युअर होमवर्क असं सुद्धा तुम्ही विचारू शकता. त्यानंतर कृपया तुमच्या वह्या जमा करा असंही म्हणतो आपण, म्हणजेच प्लीज सबमिट युअर नोटबुक्स. प्लीज सबमिट युअर नोटबुक्स अशा प्रकारे. मग आता नोटबुक सबमिट करण्यासाठी आपण मुलांना सांगतो की एकामागून एक या, गर्दी करू नका, एकामागून एक या, म्हणजे कम वन बाय वन. कम वन बाय वन अशा प्रकारे. त्यानंतर कृपया तुम्ही सर्वजण रांगेत उभे राहा असं सुद्धा म्हणतो. कृपया तुम्ही सर्वजण रांगेत उभे राहा. ऑल ऑफ यू प्लीज गेट इन लाईन. त्यासाठी म्हणायचं आहे ऑल ऑफ यू प्लीज गेट इन लाईन. मग आता नोटबुक गोळा केल्यानंतर किंवा जमा केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपण म्हणतो आपल्या जागेवर बसा, म्हणजे आपल्या जागेवर जाऊन बसा, म्हणजेच बॅक टू सीट अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता. आता मुलांचं लक्ष वेधण्यासाठी मी सुरुवातीला आपण सांगलं की अटेंडन्स घेण्याच्या आधी आपण मुलांना म्हणतो की कृपया लक्ष द्या, म्हणजेच प्लीज पे अटेन्शन असं म्हणतो. आणि त्यानंतर म्हणजे आपलं लेसनचं जे शिकवण्याचं काम असते त्यासाठी पण आपण मुलांचं लक्ष वेधण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये बोलत असतो. त्यानंतर आपण त्यांना म्हणतो की नीट ऐका, म्हणजेच काय की लिसन केअरफुली.
लिसन केअरफुली. त्यानंतर फळ्याकडे पहा किंवा फळ्याकडे बघा. लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. काय म्हणणार? लुक ॲट द ब्लॅकबोर्ड अशा प्रकारे. त्यानंतर कृपया शांत बसा. बी क्वाईट प्लीज किंवा प्लीज बी क्वाईट अशा प्रकारे बोलू शकता. त्यानंतर विद्यार्थी गोंधळ करत असतील, बोलत असतील तर बोलणे थांबवा आणि धड्याकडे लक्ष द्या असंही आपण सूचना देतो मुलांना. बोलणे थांबवा आणि धड्याकडे लक्ष द्या म्हणजेच काय? स्टॉप टॉकिंग, बोलणे थांबवा. अँड फोकस ऑन द लेसन म्हणजे धड्याकडे लक्ष द्या, फोकस ऑन द लेसन. आता लेसन शिकवत असताना किंवा धडा शिकवत असताना आपण प्रश्नसुद्धा विचारत असतो. मग आता प्रश्न विचारताना तुम्ही असं सुद्धा विचारू शकता की तुम्हाला समजले का? तेच इंग्रजीत डू यू अंडरस्टँड, डू यू अंडरस्टँड. त्यानंतर काही प्रश्न आहेत का असं सुद्धा आपण म्हणतो. म्हणजे काही शंका असतील विद्यार्थ्यांना तर आपण म्हणतो की काही प्रश्न आहेत का? एनी क्वेश्चन्स, एनी क्वेश्चन्स अशा प्रकारे. त्यानंतर आता आपण प्रश्न वगैरे विचारतो लेसन शिकवल्यानंतर. त्यानंतर आता मुलांना किंवा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक पालक म्हणून सुद्धा आणि एक शिक्षक म्हणून सुद्धा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारेही बोलू शकता. खूप छान म्हणजेच काय? व्हेरी गुड. खूप छान म्हणजेच काय? व्हेरी गुड अशा प्रकारे तुम्ही मुलांना बोलू शकता. उत्तम काम किंवा वेल डन, वेल डन. उत्कृष्ट, एक्सलंट, एक्सलंटसुद्धा म्हणू शकता. एखाद्या विद्यार्थ्याने छानपैकी उत्तर दिलेलं असेल किंवा आपल्या मुलांनी पालक म्हणून तेव्हासुद्धा तुम्ही एक्सलंट वापरू शकता, एक्सलंट. त्यानंतर बरोबर आहे म्हणजेच दॅट्स करेक्ट, दॅट्स करेक्ट. नंतर चांगला प्रयत्न. एखाद्या विद्यार्थ्याने उत्तर देण्याचा थोडंसं चुकलं असेल पण चांगला प्रयत्न केला असेल त्याने तर आपण काय म्हणणार? गुड एफर्ट. काय म्हणणार? गुड एफर्ट. त्यानंतर लेसन शिकवताना सुद्धा आपण काही सूचना विद्यार्थ्यांना देत असतो. जसं की तुमची पुस्तके उघडा, ओपन युअर बुक्स, ओपन युअर बुक्स. त्यानंतर 10वे पान उघडा, पान नंबर पण आपण विद्यार्थ्यांना सांगतो. टर्न टू पेज नंबर 10, टर्न टू पेज नंबर 10. मग आता काही वेळेला आपण पुस्तकातलं वहीतसुद्धा लिहायला सांगतो. म्हणजे आपण काय म्हणतो? हे तुमच्या वहीत लिहा. म्हणजेच राईट धिस इन युअर नोटबुक, राईट धिस इन युअर नोटबुक. त्यानंतर आपल्या बुक्समधला जर काही एक्झरसाईज असतील तर आपण ते सुद्धा सांगतो. सराव पूर्ण करा म्हणजेच काय? कंप्लीट द एक्झरसाईज, कंप्लीट द एक्झरसाईज अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना सांगत असतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना काही अडचण आली असेल तर त्यावेळेला ते लगेच उठतात आणि आपल्याला सांगायला सुरुवात करतात. मग आपण त्यांना काय सांगतो की बोलण्यापूर्वी हात वर करा किंवा बोलण्यापूर्वी हात वर कर आणि मग नंतर उभा राहा. म्हणजेच काय? रेज युअर हँड बिफोर स्पीकिंग, रेज युअर हँड बिफोर स्पीकिंग अशा प्रमाणे विद्यार्थ्यांना वाचनासंबंधी सुद्धा आपण सूचना देत असतो. म्हणजेच वाचन शिकविताना वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना आपण देत असतो. तर त्यासुद्धा कशा द्यायच्या ते मी इथे घेतलेलं आहे. उतारा मोठ्याने वाचा. वाचन करायला सांगितलं विद्यार्थ्यांना. उतारा मोठ्याने वाचा म्हणजेच रीड द पॅसेज अलाउड, रीड द पॅसेज अलाउड. त्यानंतर मनातल्या मनात वाचा असं सुद्धा काही वेळेला म्हणतो. मनातल्या मनात वाचा म्हणजेच रीड सायलेंटली, रीड सायलेंटली. त्यानंतर येथून वाचायला सुरुवात करा असं सुद्धा म्हणतो. येथून वाचायला सुरुवात करा म्हणजेच स्टार्ट रीडिंग फ्रॉम हियर. येथून म्हणून फ्रॉम हियर, स्टार्ट रीडिंग फ्रॉम हियर. त्यानंतर नेक्स्ट प्रत्येकाने एक एक वाक्य वाचा. बघा, प्रत्येकाने एक एक वाक्य वाचा म्हणजेच रीड वन सेंटेन्स इच. त्यानंतर शब्दांचा योग्य उच्चार करा. जर शब्दांचे उच्चार चुकत असेल, प्रोनाऊन्सेशन जर विद्यार्थ्यांची चुकत असेल किंवा आपल्या मुलाचं पालक म्हणून जर आपण त्याचं वाचन घेत असू तर त्याचा उच्चार चुकत असेल तर त्यावेळेससुद्धा आपण म्हणतो प्रोनाऊन्स द वर्ड्स करेक्टली. म्हणजे शब्दांचा योग्य उच्चार कर, प्रोनाऊन्स द वर्ड्स करेक्टली अशा प्रकारे तुम्ही इंग्रजीत बोलू. त्याप्रमाणे वाचनासंबंधी आपण विद्यार्थ्यांना सूचना देतो किंवा पालक म्हणून मुलांना सूचना देतो. त्याचप्रमाणे लेखन शिकवताना किंवा त्यांना लेखन दिलेले असले तर त्यावेळेस आपण सुद्धा काही सूचना देत असतो. जसं की स्वच्छ व स्पष्ट लिहा किंवा स्वच्छ व स्पष्ट लिही असं मुलांना सांगतो. राईट नीटली अँड क्लिअरली अशा प्रकारे तुम्ही सांगू शकता. त्यानंतर चित्रासाठी पेन्सिल वापरा
म्हणजेच यूज ए पेन्सिल फॉर ड्रॉइंग. यूज ए पेन्सिल फॉर ड्रॉइंग. त्यानंतर तुमचे स्पेलिंग तपासा. चेक युअर स्पेलिंग. स्पेलिंगसुद्धा मुलांना स्वतःच जर तपासायला लावलं आणि त्यांना त्यांची चूक समजली की आपल्या इथे काय चुकलं आहे, तर पुढच्या वेळेस ती मुलं किंवा विद्यार्थी अशा चुका शक्यतो करत नाही, त्यांचं लक्षात येते. म्हणून आपण त्यांना सांगायचं की चेक युअर स्पेलिंग, स्वतःचं स्पेलिंग तू स्वतः चेक कर, अशा प्रकारे सांगायचं असते. किंवा काही वेळेला आपण असं सुद्धा करू शकतो की एकाच बेंचवरती 2 विद्यार्थी बसलेले असतील तर एकमेकांचे स्पेलिंग त्यांना चेक करायला लावायचे. एकाने दुसऱ्याचे, दुसऱ्याने एकाचे, एकमेकांचे स्पेलिंग त्यांना चेक करायला लावायचे. त्यामुळे सुद्धा त्याचा खूप फायदा होतो. त्यानंतर उत्तर जर लिहित असेल क्वेश्चनचे तर प्रत्येक उत्तरानंतर एक ओळ सोडा किंवा एक ओळ सोड, आपण पालक म्हणून सांगू. तर लिव्ह अ लाईन आफ्टर ईच ॲन्सर. लिव्ह अ लाईन आफ्टर ईच ॲन्सर. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी जवळपास 40 अशी सूचनांची किंवा 40 अशी सेंटेन्सेस घेतलेली आहेत की जी आपण एक शिक्षक म्हणून वर्गामध्ये आणि एक पालक म्हणून सुद्धा आपल्या मुलांना अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सूचना देत असतो त्या आपण इंग्लिशमध्ये आता इथे पाहिलेल्या आहेत. तेव्हा त्यांचा वापर तुम्ही नक्की करा. त्यामुळे त्याचा मुलांना देखील फायदा होईल. आपण त्या सूचना त्यांना वारंवार जर इंग्रजीत देत राहिलो तर त्या सूचनांची त्यांना सवय होईल आणि त्याचा फायदा त्यांना इंग्रजी शिकताना आणि बोलताना सुद्धा होईल. तेव्हा अशा प्रकारे आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत मैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.